जेणेकरून तिथे अजूनही उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर यमसदनी धाडता येईल म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। काही महिन्यांपूर्वीच सुरक्षा दलांनी येथे 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारलं होतं। तर आता काही दहशतवादी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते, परंतु त्यांना मारण्यासाठी सुरक्षा दल या घनदाट जंगलात सतत शोध मोहीम राबवत आहेत, जेणेकरून या दहशतवाद्यांना लवकरात लवकर मारता येईल असा त्यामागचा उद्देश आहे। या संदर्भातील अधिक माहिती आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून घेऊयात। प्रशांत, खास करून जर बघितलं तर ज्या पद्धतीने 22 तारखेला पहलगाम मध्ये एक दहशतवादी हल्ला जातात, दहशतवादी हल्ल्यामध्ये जवळपास 28च्या जवळपास 28 जवळपास निरपराध सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटक हे मृत्युमुखी पडले होते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जम्मू काश्मीरमध्ये आता मोठा तपासणी मोहीम राबवण्यास सुरुवात झालेली आहे। खास करून जर बघितलं तर आपण किश्तवाड जो जिल्हा आहे, या किश्तवाड जिल्ह्यामध्ये शोध मोहीम तीव्र गतीने राबवल्या जातात, जेणेकरून तिथे उपस्थित असलेली दहशतवादी आहे यांना लवकरात लवकर कसं यमसदनी धाडता येईल यासाठी हे प्रयत्न होतोय। आपल्याला माहित असेल जर किश्तवाड जिल्ह्याबद्दल जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर गेल्या काही दिवसापूर्वी 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना इथे मारले होते आणि त्यातील काही जण इथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते। ते पुन्हा याच जंगलात परतल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली। त्यानंतर आता घनदाट जंगलात शोध मोहीम युद्धस्तरावरती सुरू आहे, जेणेकरून दहशतवाद्यांना लवकरात लवकर मारता येईल अशा प्रकारची माहिती प्राप्त झाली आहे। स्टुडिओ तर प्रशांत, काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ही शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे। भारताकडून अनेक राजकीय देखील पावलं उचलण्यात आलेली आहेत। या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? किती जण अजून सापडले तिथे? नाही, खास करून जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते, एकीकडे खास करून सुरक्षा दलाच्या वतीनं युद्धस्तरावरती भारतीय लष्कर असो, निमलष्करी दल असो आणि सोबतच जर बघितलं जम्मू काश्मीर पोलीस असो, या तिघांच्याही संयुक्त विद्यमाने ऑपरेशन राबवलं जात आहे। ऑपरेशनमध्ये ठिकठिकाणी एकीकडे पहलगामच्या जंगलामध्ये ऑपरेशन सुरू आहे, दुसरीकडे उरीच्या जंगलामध्ये ऑपरेशन सुरू आहे, आता तिसरं ऑपरेशन एक किश्तवाडच्या जंगलामध्ये सुरू आहे। आणि जे दहशतवादी संख्या जर बघितली, जसं आपण उल्लेख केला होता 120 पेक्षा जास्त जे दहशतवादी आहेत त्यापैकी 110 दहशतवादी जे आहेत हे पाकिस्तानी आहेत। त्यामुळे या दहशतवाद्यांना निश्चितपणे पाकिस्तानात परत धाडावं किंवा भारतीय भूमीमध्ये त्यांना यमसदनी धाडावं अशा प्रकारचे प्रयत्न असणार आहे। त्यामुळे तुर्तास तुम्ही असे जोडले, हा एक मोठी ब्रेकिंग